नमस्कार, नमस्ते, स्वागत आहे तुमचं. तर आमच्या इकडे आहे लगीन. आता लगीन म्हटल्यावर तुम्हाला वाटलं असेल की शो एवढ्या लवकर लगीन करतोय का काय. तर तसा काही विषय नाही. लगीन आहे तुळशीचं आणि आम्ही आहे तिथं वाजंत्री. टा 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 टा. आता तुळशीची वरात आली या दारात, पटापटा लाडू खाऊयान जाऊया की घरात. कधी कधी लय भारी जोक मारतोय नाही मी. लगीन असू दे किंवा कोणता पण घरात कार्यक्रम असू दे, सगळ्यात धावपळ कोण करतं? आपली आई, आजी आणि कधीतरी अवसं पुनवल आपली बहीण. ते पण कधीतरी मेकअप मधनं टाइम भेटला तर. म्हणजेच एकंदरीत काय तर घरातल्या बायकांचा पाक कामानं पिट्टा पडत असतो. तसंच ह्या आजीबाई बघा, मगाचपासून जवळजवळ त्यांनी 20 ते 25 वेळा वर खाली वर खाली वर खाली फेऱ्या मारल्यात. तर एवढ्या फेऱ्या मारून सुद्धा त्यांनी महत्वाची वस्तू विसरल्या. पण मामांनी एका दमात ती वस्तू घेऊन आल्या, ते म्हणजे प्रसादाचे लाडू. आता प्रसाद पण आलाय म्हटल्यावर लगीन लागस्तोवर तर इथं थांबायला लागतेच. पण खरं सांगू काय, मी प्रसादासाठी नाही तर कोकणातल्या तुळशींची लग्न कशी लागतात हे बघायला आणि तुम्हाला दाखवायला इथं थांबलोय बघा. बर चला आता आपण पटकन लगीन लावून घेऊयात आणि ह्या व्हिडिओला टायटल देऊयात कोकणातल्या तुळशींची लग्न. मगाशी सांगितल्याप्रमाणे आजीबाईंची खूप धावपळ चाललेली, म्हणून त्यांना मदत व्हावी आणि त्यांच्या प्रयत्नांना यश यावे म्हणून मी आणि एकनाथ दादा दिवे लावायला लागलो. तसे आयुष्यात काही वेगळे दिवे लावू शकलो नाही आम्ही, तरी पण चालायचं. दिवे लावल्यानंतर एका चौरंगावर निरंजन, समई, नैवेद्याचं ताट, पान सुपारीचा विडा आणि एका तामणात श्रीकृष्णांची मूर्ती ठेवली गेली आणि त्या मूर्तीचं औक्षण केलं गेलं. तेवढ्यात सचिन दादा आले आणि आमच्या इकडे तुळशीचं लग्न कसं कसं लावतात हे सांगायला लागले. सचिन दादा त्यांचं ज्ञान वाटतायत न वाटतायत तोपर्यंत भटजे आले आणि त्यांनी चालू केलं, ओम भट बग्नी भागोदरी भट स्वाहा. असाच काहीतरी त्यांचा मंत्र होता. मग त्यांनी सगळे लग्नाचे विधी उरकून घेतले आणि आता हीच ती वेळ आणि हाच तो क्षण ज्याची तुम्ही सर्वजण आतुरतेनं वाट पाहत होता. अहो कशाची काय विचारताय, लग्नाची. गंडके पूर्णा पूर्णचल समुद्र सरिता लक्ष्मीपते मंगलम सुमूर्त सावधान होता ब्राह्मण भार्यास पुराला तिच्या पेदरा दृष्टा दृष्टवधूवरा न करणे दोघे करावी उभे वाजंत्रे बहुगलभना न करणे कुर्या सदा मंगलम सुमूर्त सावधान. तुळशीची माळ ह्याला घाला, पहिली गुटकी कृष्णाला पहिली कृष्णा लावून वरती घालू. नाही नाही याला लावून होय, याला लावा आणि कृष्णाला घाला. ही दृष्टीला घाला, कृष्णाला लावून तुलसी दामोदर ती आला होय. चिरमुले टाकावं असं नको उलटो तो नैवेद्य आहे ना. पाणी सोडू. होय बाकी भजी असते ना, हा तुमच्या इथं व्यवस्थित असतं. हा ना, हे काय नाही, हे नॉर्मल आहे का हे पण तुमच्याकडं? हा. आमच्याकडे ही गोष्ट पण खूप मोठी आहे. इतकं झन्नाट लग्न नाहीत लावत आमच्या इकडं. हे भजी आणि पुढे पुढे जायचं असतं ना, घाई असते. हा तसे दुसरे आले तर घाई करत नाही, ते व्यवस्थित सगळं करतात. हळद चढवतात अच्छा. तुळशीला, गणपती. आता अक्षता टाकून झाल्यावर या मामाने माझ्या हातात चिरमुर दिलं काय. मग काय, मी कोणताही मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट टाकलं गप्पागप तोंडात आणि केलं चालू खायला. आता मला कुठं माहित आहे ही चिरमुर उधळायचं होतं, खायचं नव्हतं. लग्न तर झालं. आता ज्या कामासाठी आपण इतका उशीर थांबलोय ते काम पहिला करून घेऊयात. चला गपागप लाडू खाऊन घेऊयात. हान कान 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 सुट्टीच द्यायची नाही. लाडू तर खाल्लाय पण माझं मन काय अजून तृप्त झालेलं नाही बघा. कारण आता गरज आहे ती तुमच्या सपोर्टची. त्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ह्यो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा.